पुण्यातून एक धक्कादायक बातमी। मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर इथे उघडकीस आलाय। पीडित मुलाच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर वारजे पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। तर 5 जणांपैकी नवीन खुराणा, यश खुराणा, राजू देवासी आणि प्रदीप साळुंखे अशा 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। खुराणा यांची मुलगी आणि पीडित मुलगा एकाच शाळेत शिकतात। पीडित मुलगा आपल्या मुलीची छेड काढत असून तिला त्रास देत असल्याचा खुराणा यांचा समज होता। पीडित मुलगा मित्रांसोबत कर्वेनगर येथील स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेला। तिथून रात्री 8 वाजता मित्राला सोडायला माळवे आळी इथे आला। त्यावेळी आरोपींना तू आमच्या मुलीची छेड काढतो म्हणून बेदम मारहाण करण्यात आली। त्यानंतर मुलगा आणि त्याच्या मित्राची विवस्त्र धिंड काढली गेली। पनवेलमधल्या सेंट जोसेफ शाळेचा अजब मनमानी कारभार समोर आलाय। ज्या पालकांनी फी भरली नाही त्यांना वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे। फी भरा नाहीतर कायदेशीर कारवाईला तयार राहा असा उल्लेख या नोटिशीत करण्यात आलाय। इतकंच नाही तर वकिलाची फी सुद्धा पालकांकडूनच वसूल करणार असंही शाळेनं सांगितलंय। पनवेलच्या सेंट जोसेफ शाळेनं पालकांना विश्वासात न घेता केलेली फी वाढ, या फी वाढीला पालकांचा विरोध होता। पीटीएच्या बैठकीत फी संदर्भात निर्णय घ्या, तोपर्यंत फी भरू नका असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही पालकांना सांगितलं होतं। जीएसटी लागू झाल्यानंतर शिक्षण आणि आरोग्य सेवा स्वस्त होणार आहेत। श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये आज सेवांच्या करांबाबत निर्णय झाला। यामध्ये शिक्षण आणि आरोग्य सेवा जीएसटीच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। म्हणजेच या 2 सेवांसाठी 1 रुपयाही कर देशवासियांना द्यावा लागणार नाहीये। टेलिकॉम आणि आर्थिक सेवांसाठी 18% कर लावण्यात येणार आहे। वस्तूंप्रमाणे सेवांसाठीही 5, 12, 18 आणि 28% स्लॅब असतील असं केरळचे अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांनी सांगितलं। काही वस्तूंच्या कराबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्यानं 3 जून रोजी काउन्सिलची आणखी एक बैठक होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। There is hardly anything where rates have been hiked. Either the present levels have been maintained or brought down. And therefore the GST itself, besides being a more efficient tax, is also going to be consumer friendly. राज्यातल्या जीएसटी अधिवेशनाच्या निमित्तानं सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधकांनी केली आहे। उद्यापासून 3 दिवस विधिमंडळाचं जीएसटीसाठी विशेष अधिवेशन होत आहे। अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांची धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक झाली। राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, सुनील तटकरे, पृथ्वीराज चव्हाण, जोगेंद्र कबाडे, शरद रणपिसे, अबू आझमी या बैठकीला उपस्थित होते। शेतकरी कर्जमाफीसाठी अभ्यास करण्यासाठी सरकारनं वेळ मागितला होता, त्याचं काय झालं या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहेत। तर दुसरीकडे सत्तेत राहून सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांवरही राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली। शेतकऱ्यांची कर्जमाफीचा पहिला टप्पा आता पूर्ण झालेला आहे। विशेष अधिवेशन बोलावण्याची आम्ही राज्यपालांना भेटून मागणी केली होती। कर्जमाफी सरकार जाहीर करेपर्यंत हा संघर्ष आता आमचा सुरूच राहणार आहे। आणि त्या निमित्तानं हे जीएसटीचं होऊ घातलेलं जे अधिवेशन आहे याच्यामध्ये सुद्धा सरकारला मीच विचारणार आहोत की तुम्ही जो वेळ मागितला होता आमच्याकडे अभ्यास करण्यासाठी किंवा माहिती गोळा करण्यासाठी, त्याचं काय घडलं, काय करणार तुम्ही? कॅबिनेटमध्ये तुम्ही एकत्र बसता, कॅबिनेटमध्ये बाहेरून सांगता की आम्हाला तुमचं आता हे जे मध्ये मुद्रांक शुल्क वाढवला आम्हाला मान्य नाही। मग कॅबिनेटमध्ये तुम्ही काय करता? भजे खाता, त्या एकामेकाची चुंबाचुंबी करता? हे लोक म्हणजे मला हे समजत नाही की कॅबिनेटमध्ये राहून तिथं एका मर्यादा खायचा आणि बाहेरून पुन्हा सरकारवर टीका करायची। शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाचं आणखी एक कारण पुढे आलंय। नाशिकच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या जमिनींवर उठणाऱ्या समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवलाय। शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवून समृद्धी आणणार असाल तर शिवसेना सत्तेवर वरवंटा फिरवेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। तर कर्जमाफीच्या मागणीसाठी मुंबई ते दिल्ली पायी प्रवास करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी केली। शेतकऱ्यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी एका मंचावर आले। त्यामुळे शेट्टी आता भाजपपासून दूर आणि शिवसेनेशी जवळीक साधतायत का अशी चर्चा रंगू लागली आहे। समृद्धी महामार्गाचं तुमचं स्वप्न आहे। अरे पहिल्यांदा शेतकऱ्यांना समृद्ध करा आणि मग तुमच्या त्या समृद्ध महामार्गाकडे जा। तुमच्या विकासाच्या मनोऱ्याच्या आड आम्ही येणार नाही, पण माझ्या शेतकऱ्याची थडगे बांधून जर का तुम्ही विकासाचे मनोरे उभा करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काढल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। हा आमच्या शेतकऱ्यांचा निर्धार आहे। प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात। आताचे मुख्यमंत्री त्यांचं स्वप्न आहे समृद्धी महामार्ग, आनंद आहे।
समृद्धी कोणाला नको असते, पण समृद्धी करणं याचा अर्थ असं नाही की आहेत सुखाने असतील की नाही मला माहित नाही, पण थोडंसं समाधानाने जगत असतील, त्यांच्यावरती वरवंटा फिरून आमची समृद्धी येणार असेल ना, तर हा वरवंटा आम्ही सरकारवरनं फिरवल्याशिवाय राहणार नाही. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. आंदोलन करणाऱ्या 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांनी श्रमदानाची चळवळ सुरू केली असून यामध्ये राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. जलयुक्त शिवारामुळे राज्य 2 वर्षात नक्कीच दुष्काळमुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातल्या न्हावी इथे व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातील स्मार्ट विलेज धामणेर आणि जलयुक्त शिवार योजनेतील कामं सुरू असलेल्या कोरेगाव तालुक्यातील न्हावी, पवारवाडी, माण तालुक्यातील किरकसाल या गावाला भेट दिली. आमदार रमेश कदमांनी पोलिसांना शिवीगाळ केल्या प्रकरणाची चौकशी होणार आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश पवार या संदर्भात पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरांची भेट घेणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांची आरेरावी सुरूच आहे. आमदार रमेश कदम यांनी पोलिसांना अर्वाच्य शिव्या दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. तपासणीसाठी जे रुग्णालयात जात असताना कदम आणि सोबतचे पोलीस यांच्यात वाद झाला. दरम्यान आता रमेश कदमांच्या या वागणुकीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी जेलमध्ये जाऊनही पैशांचा माज जात नसल्याचं म्हटलंय. रमेश कदम यांना जे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं डॉक्टरांकडे, त्यांना घेऊन जाण्यासाठी टीम गेली होती. या दरम्यान त्यांची मेडिकल व्हॅन जी आहे ती यायला थोडा वेळ लागला. त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी आमचे जे पोलीस ऑफिसर आहेत API पवार यांच्याबरोबर त्यांची बाचाबाची सुरू झाली. त्या आर्ग्युमेंटमध्ये त्यांनी ॲब्युझिंग लँग्वेज वापरलेली आहे. तर याकरता जी इन्क्वायरी आहे ती इन्क्वायरी पोलिसांतर्फे सुरू झालेली आहे. DCP झोन 3 यांच्याकडे ही इन्क्वायरी देण्यात आलेली आहे या संपूर्ण प्रकरणाची, आणि लवकरात लवकर त्यांच्याकडून या संबंधातली रिपोर्ट जो आहे तो अपेक्षित आहे. आणि त्या रिपोर्टनंतर पोलीस तात्काळ मुंबई पोलीस तात्काळ या संदर्भात जी आहे ती योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहेत. जेलमध्ये गेल्यानंतरही जे पैशाची चरबी आहे, अजूनही जेलमध्ये पण भ्रष्टाचार करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असतो. माझा मुख्य पोलीस महासंचालक माथुर आणि संबंधित DCP अखिलेश सिंग या दोघांची चर्चा झाली आहे. तो दोघे या प्रकरणाची चौकशी करून योग्य आणि कडक कारवाई करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती असल्याचं सांगून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या तोतयाला पोलिसांनी औरंगाबादमध्ये अटक केली आहे. गणेश बोरसे असं इसमाचं नाव आहे. रावसाहेब दानवे यांना या प्रकरणाची कुणकुण लागली, त्यामुळे दानवेंनीच सापळा रचला आणि एका लग्न समारंभात त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. या माणसानं फक्त पैसेच वसूल केले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या नावानं बनावट ऑर्डर काढून लोकांना वितरित सुद्धा केली आहे. बदल्या अडकलेली सरकारी कामं करून देण्याची हमी देऊन गणेश बोरसे लोकांकडून पैसे घेत होता. अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा गणेश बोरसेनं लाखोंचा गंडा घातला होता. तर अनेकांकडून काम करून देण्याच्या नावाखाली कोट्यवधी जमवल्याची माहिती पोलिसांना त्यांनी दिली आहे. याबाबत त्याचे अजूनही काही साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. उद्यापर्यंत या सगळ्या प्रकरणाचा उलगडा करणार असल्याचं औरंगाबाद पोलिसांनी सांगितलंय. धक्कादायक म्हणजे गणेश बोरसेला बनावट नोटा आणि बनावट खतं तयार करण्याच्या आरोपाखाली 3 वर्षांपूर्वी अटक झाली होती. आर्थरोड तुरुंगात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुनावणीच्या वेळी माफीचे साक्षीदार झालेल्या 2 जणांना पंकज भुजबळ यांनी न्यायालयाच्या आवारातच धमकी दिल्याचा आरोप केला. अमित बलराज आणि सुधीर साळसकर या माफीच्या साक्षीदारांनी याबाबत कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस याबाबत चौकशी करतायत. सक्तवसुली महासंचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात अमित बलराज आणि सुधीर साळसकर हे सहआरोपी होते. मात्र 16 मे रोजी विशेष न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या दोघांना त्या ठिकाणी हजर झालेल्या पंकज भुजबळ यांनी धमकावल्याचा आरोप बलराज आणि साळसकर यांनी केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे गेल्या 10 वर्षापासून अध्यक्ष असलेले मनीष पाटील यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा बँकेच्या CEOंमार्फत रितसर अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
जिल्हा बँकेचे 25 पैकी 22 संचालक अध्यक्ष मनीष पाटील यांच्या विरोधात होते. या सर्व संचालकांची विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, पुसदचे आमदार मनोहर नाईक यांनी बैठक घेऊन त्यांची मतं जाणून घेतली. त्यात बहुतांश सदस्य विरोधात असल्यानं राजीनामा देण्याच्या सूचना नेत्यांनी केल्या. त्यानुसार मनीष पाटील यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बळीराजा चेतना अभियान अंतर्गत आंबा महोत्सव भरवण्यात आला. शेतकऱ्यांनी नैसर्गिकरित्या पिकवलेल्या गावरान आंब्याच्या खरेदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झुंबड उडाली. शेतकऱ्यांच्या शेतातील या आंब्याला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. नाशिक शहरात टोळक्यानं हैदोस घालून 15 ते 20 गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटनेला 2 दिवस उलटत नाहीत तोच भर रस्त्यात एकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरात गुन्हेगारी कमी असल्याचा दावा पोलीस प्रशासन करत असलं तरीही 5 महिन्यात शहरात 12 खून झाले असून त्यातील 7 ते 8 खून भर रस्त्यात दगडानं ठेचून किंवा धारधार शस्त्रानं भोसकून झालेत. असा प्रकार सातत्यानं घडत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात हॉटेल उमरावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई करत तब्बल 28 मद्यपींना अटक केल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. पाईपलाईन रोडवरील हॉटेल उमराव इथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्या माहितीवरून रात्री 1 वाजता उत्पादन शुल्क विभागानं हॉटेलवर छापा टाकला आणि कारवाई केली. रायगडच्या संवर्धनासाठी तयार करण्यात आलेला आत्ताचा आराखडा मला मान्य नाही असं मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलंय. रायगडच्या संवर्धनासाठी मंजूर झालेले 600 कोटी रुपये कसे आणि कुठे खर्ची घालावेत यासाठी इतिहास संशोधक, दुर्गा अभ्यासक, वास्तुविशारद आणि शिवभक्तांची मतं जाणून घेण्यासाठी 5 जून रोजी किल्ले रायगडावर संवर्धन रायगडाचं आणि मत शिवभक्ताचं हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर यातून आलेली मतं आणि सूचना सरकारकडे देणार असल्याचंही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलंय. गोव्यातील सावर्डे पूल दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सावर्डे येथील नदीच्या पुलावरून एका तरुणानं आत्महत्या केली होती. या तरुणाच्या शोधासाठी अग्निशमन दल आणि नेव्हीची टीम या ठिकाणी दाखल झाली होती. यावेळी या ब्रिटिशकालीन पादचारी पुलावर बघ्यांनी मोठी गर्दी केली. जास्त वजनानं पूल तुटला आणि 45 ते 50 जण सावर्डे नदीत कोसळले. यापैकी 35 जणांना वाचवण्यात यश आलंय. कोल्हापुरातील शिवाजी पुलाचं रखडलेलं काम आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या जागेवर हा पूल उभारण्यात येत होता. त्यामुळे पुरातत्व विभागानं या कामावर आक्षेप घेऊन हे काम बंद पाडलं होतं. पण आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केल्यानं हे काम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याचं काम निकृष्ट होत असल्यानं नागेश्वर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी काम बंद पाडलं. आंबेडकर नगर ते दत्तनगर दरम्यान आधीचा उंच असलेला रस्ता न खोदता त्यावरच निकृष्ट खडी टाकण्यात येत होती. पंचायतीकडे पाठपुरावा केला होता. मात्र ग्रामपंचायतीनं अंदाजपत्रक दिलं नाही. तसंच निकृष्ट दर्जाची खडी उचलल्याचं आश्वासन ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचांनी दिलं होतं. तरी देखील तीच खडी पसरवण्याचं काम सुरू झाल्यानंतर नागेश्वर प्रतिष्ठानकडून हे काम बंद पाडण्यात आलंय. औरंगाबादच्या खुलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार सुधाकर मगन कोळी यानं इयत्ता 8वीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरात नेऊन अत्याचार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. हवालदार कोळीवर खुलताबाद पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची पत्नी आणि मुलगा गावी गेले असताना त्यानं हे कृत्य केलंय. तसंच या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी कोळीनं पीडित मुलीला दिली. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून कोळी विरोधात बाल लैंगिक शोषण कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या देवरीमध्ये अपघातात एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झालेत. राष्ट्रीय महामार्गालगत हा अपघात झाला. महामार्गाजवळ असलेल्या घाटात 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर ट्रकला आग लागली. या आगीत एकाचा मृत्यू झाला. मुंबईत 30 मे रोजी सकल मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. आझाद मैदान ते मंत्रालय असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. महामोर्चानंतर मराठा समाजाचे प्रश्न सुटेपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय. जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. तसंच यावेळी प्रत्येक जिल्ह्यातील मराठ्यांनी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय.
गुंतवणूकदारांना जवळपास 400 कोटींचा गंडा घालणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंटचा संचालक सुहास समुद्र अखेर पोलिसांना शरण आले. ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत सुहास आणि त्यांच्या पत्नी सुनीता शरण आले. दरम्यान पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीवर टाच आणण्याची तयारी सुरू केली आहे. समुद्र कुटुंबियांची बँक खाती गोठवण्यात येणार आहेत. 28 वर्षांपासून बदलापुरात गुंतवणुकीचा व्यवसाय करणाऱ्या समुद्र यांनी सागर इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून विविध गुंतवणुकीच्या योजना देऊन अनेक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना फसवलं. महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधांचं रक्षण अधिनियमानुसार 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 5 जणांच्या नावे किती संपत्ती आहे तसंच बँक खाती कुठे आणि त्यात रकमा किती आहेत याची तपासणी सुरू आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.